उपस्थितीमध्ये सिंहस्थ कुंभमेळा तयारीसाठी आढावा बैठक घेण्यात आली। स्थायी स्वरूपाची कामं करण्यावर अधिक भर द्या असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। या आढावा बैठकीनंतर सूर्यचंद्र असेपर्यंत कुंभमेळा होतच राहणार असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। भाविकांची निवास भोजन व्यवस्था करणाऱ्या आखाड्यांना 5 कोटी रुपये देणार असंही त्यांनी म्हटलं। बैठकीला सर्व आखाड्यांचे साधू महंत उपस्थित होते। दोन्ही उपमुख्यमंत्री गिरीश महाजन, भुजबळ, सामंत, भुसे हे देखील या बैठकीसाठी उपस्थित होते। तर सूर्यचंद्र असेपर्यंत कुंभमेळा होतच राहणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सिंहस्थ कुंभमेळा तयारीसाठी आढावा बैठक घेण्यात आली। कुंभमेळ्यासाठी स्थायी स्वरूपाची कामं करण्यावर अधिक भर देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। सूर्यचंद्र असेपर्यंत कुंभमेळा सुरूच राहणार असं देखील फडणवीसांनी या बैठकीमध्ये सांगितलं आहे। भाविकांची निवास भोजन व्यवस्था करणाऱ्या आखाड्यांना 5 कोटी रुपये देणार असंही त्यांनी म्हटलं। अन्य व्यवस्था करणाऱ्या लहान संस्थांना 15 लाख रुपये देणार असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। आखाड्यांना वीज बिल भरावं लागणार नाही। निर्मल गोदावरी यावर्षी पाहायला मिळेल असं आश्वासन फडणवीसांनी दिलं आहे।